नमस्कार मंडळी. तर मी आज आले माझ्या माहेरी आणि माझ्या माहेरचं गाव तुम्हाला समोर दिसते, कळे बाजार बघा. आणि कळे गाव हे खूप मोठं आहे आणि हा रोड जाते ते माझ्या घरी जाते शॉर्टकटने. तर मी घरातलं वगैरे काही व्हिडिओ दाखवणार नाही, पण माझी शाळा आणि कॉलेजचं पण दाखवणार आहे. चला बघूया. तर मी व्हिडिओ कधीच माहेरचं टाकलं नव्हतं, पण पहिल्यांदा टाकणार आहे. त्यात मी शाळा आणि माझं कॉलेज दाखवणार आहे. चला. तर हा रोड जाते ते एका मंदिराजवळ जाते आणि त्या मंदिरात अंगणवाडी शाळा होती माझी, ही बघा. आणि मी 5 वर्षाची आणि 6 वर्षाची होते तेव्हा 2 वर्ष मी अंगणवाडी शिकले आणि ते शेजारीच एक मराठी शाळा म्हणून आहे आणि 1ली ते 7वीपर्यंत मराठी शाळेत मी शिक्षण घेतलं. आणि आता मराठी शाळा बघितली तर वाटायला पहिले दिवस यावेत परत आणि परत शाळेला जावं. ते पहिले लहानपणी दिवसच वेगळे होते. कोणाकोणाला शाळा बघून आठवण आली लहानपणीची कमेंट्स करा त्यांनी. आणि त्याच्या शेजारीच थोड्या अंतरावरती 8वी ते 12वीपर्यंत शाळा आहे, पण मी तर 8वी ते 10वीपर्यंत शिकले. इथं 8वीला मी पहिल्यांदा ॲडमिशन घेतलं आणि माझ्या शाळेचं नाव दिसतंय बघा समोर, कळे विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज कळे. आणि 8वीला ॲडमिशन घेतलं मी. 8वी 9वी 10वी इथं कंप्लीट केल्या. माझ्या शाळेसमोरचं ग्राउंड बघा आहे. आणि माझा 10वीचा वर्ग तिथं कोपऱ्यात होता आणि 8वी आणि 9वी वरच्या मजल्यावर होती. आणि अशी माझी शाळा आहे 8वी ते 10वीपर्यंतची. आणि मी 11वीला ॲडमिशन घेतलं ते कळ्यातच घेतलं, पण दुसरीकडे घेतलं, दाखवते चला तुम्हाला पुढे. आणि इथं माळावरती विठ्ठलराव पाटील माध्यमिक विद्यालय आहे बघा. आणि इथं 11वीला मी ॲडमिशन घेतलं. तर इथं 11वी माझे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. आणि ते तुम्हाला DED कॉलेज ITI वगैरे आहे आणि वसतिगृह देखील आहे. लांब लांबची मुलं इथं आहेत वसतिगृहाला आणि इथं सोयी पण वगैरे चांगले आहे. आणि अशा प्रकारे माझी कॉलेज आणि शाळा कंप्लीट झाली. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ज्यांना कोणाला आठवण आली त्यांनी कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा. थँक्यू.